नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही विचार करत असाल 2 ते 3 लाख रुपये पर इयरच्या बजेटमध्ये एमबीबीएस इन अब्रॉड मध्ये जर विचार करत असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप बेस्ट असणार आहे. का तर या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे ओश इंटरनॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी. ही किर्गिस्तानमध्ये सिच्युएटेड युनिव्हर्सिटी आहे. या युनिव्हर्सिटीची कॉलेजची फीज आहे $2,72,000 इंडियन रुपीज पर इयर, म्हणजे ऑलमोस्ट $3200 पर इयरच्या बजेटमध्ये ही युनिव्हर्सिटी तुम्हाला भेटणार आहे. या युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएस करण्याचे ऍडव्हान्टेजेस आहेत ते म्हणजे प्रॉपर इंडियन स्टाफ, इंडियन टीचर्स अवेलेबल आहेत. ते पूर्णपणे तुम्हाला हिंदी प्लस इंग्लिश मध्ये एक्सप्लेन करून शिकवतात. आणि या युनिव्हर्सिटीमध्ये FMG ची कोचिंगही खूप चांगल्या प्रकारे करून घेतली जाते. त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जर बोलाल तर ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपने सगळ्यात पहिली बॅच या युनिव्हर्सिटीमध्ये आपण एनरोल केलेली आहे. ब्राईट फ्युचरचे ऑलमोस्ट 10+ स्टुडंट या युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट इयर म्हणजे युनिव्हर्सिटी ओपन झाल्यानंतर पहिल्याच वर्षी या युनिव्हर्सिटीमध्ये एनरोल झालेले आहेत आणि ते ऑलमोस्ट आता ग्रॅज्युएशनच्या इयरला आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुप त्या युनिव्हर्सिटीमध्ये खूप वर्षांपासून काम करत आहे. या युनिव्हर्सिटीमध्ये दरवर्षी आपले 10 to 15 स्टुडंट तिथे शिकत आहेत. तर चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. सगळ्यात महत्वाची गोष्ट युनिव्हर्सिटी बद्दल सगळ्या गोष्टी जाणून घेऊया. कॉलेज फीस ऑलरेडी मी सांगितलेच आहे. त्यानंतर हॉस्टेल्स, मेस, हॉस्पिटल्स, त्यानंतर तुमचे ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, सगळ्या गोष्टी, क्लायमॅटिक कंडिशन, सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओला स्टार्ट करूया. सगळ्यात पहिलं युनिव्हर्सिटीचं नाव काय आहे? ओश इंटरनॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी. युनिव्हर्सिटी एस्टॅब्लिश झालेली आहे 2015 मध्ये. तुम्ही म्हणाल एवढ्या जुनी युनिव्हर्सिटी नाही आहे, 2015 मध्ये युनिव्हर्सिटी एस्टॅब्लिश आहे. तर युनिव्हर्सिटीमध्ये FMG पासिंग पर्सेंटेज काय असेल? बट युनिव्हर्सिटी त्याची काळजी घेत आहे. तिथे प्रिप्लॅटर मॅरो यांच्यामधले जे टीचर शिकवतात ते टीचर येऊन आणि विद्यार्थ्यांना FMG ची कोचिंग करतायत. हा सगळ्यात प्लस पॉईंट या युनिव्हर्सिटीचा आहे. नेक्स्ट जर बोलाल तर युनिव्हर्सिटी रेकग्नाइज कुठे आहे? WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, NMC, USMLE, प्रत्येक ठिकाणून ही युनिव्हर्सिटी रेकग्नाइज आहे. कुठलंही टेन्शन घ्यायचं काही काम नाही आहे. डिस्टन्स फ्रॉम इंडिया जर बोलाल तर इंडियापासून 2200 किलोमीटर डिस्टन्स आहे. नियरेस्ट एअरपोर्ट जर बोलाल तर ओश इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. ऑलमोस्ट 15 किलोमीटर्स फ्रॉम द युनिव्हर्सिटी, एवढ्याच अंतरावरती ते एअरपोर्ट आहे. त्यानंतर वर्ल्ड मध्ये 8,915 रँक वरती ही युनिव्हर्सिटी सिच्युएटेड आहे. इंडियन स्टुडंट जर बोलाल तर आतापर्यंत ऑलमोस्ट 2000+ इंडियन स्टुडंट तिथे आज शिकत आहेत. इंडिया, पाकिस्तान वरतून खूप जास्त स्टुडंट तिथे शिकत आहेत. नेक्स्ट जर बोलाल एज्युकेशन क्वालिटी इज टू मच गुड बिकॉज ऑफ वेल एक्सपिरियन्स प्रोफेसर्स जे आहेत तर त्या प्रोफेसर्स तिथे शिकवता. इंडियन टीचर्स आहेत, पाकिस्तानी टीचर्स आहेत. यांचं जे इंडियन लँग्वेजमध्ये शिकवणं असतं किंवा आपल्या हिंदी लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करणं असतं ते खूप इम्पॉर्टंट आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर जर बोलाल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट पॉप्युलेशन ऑफ द सिटी. ऑलमोस्ट सिटीचं पॉप्युलेशन 10 लाख+ हे सिटीचं पॉप्युलेशन असणार आहे. हॉस्पिटल अटॅच जर म्हणाल तर ओश इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये हॉस्पिटल स्वतःचं आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये इंडियन डॉक्टर्स काम करतात. तिथल्या लोकल्स जे पेशंट्स आहेत त्या पेशंटला ट्रीट करण्याचा सो जी प्रॅक्टिस करायला हवी विद्यार्थ्यांनी, जी इंडियात मुलं प्रॅक्टिस करतात ती प्रॅक्टिस आपले विद्यार्थी तिथे जाऊन त्या युनिव्हर्सिटीमध्ये करतात. नेक्स्ट जर बोलाल तर या युनिव्हर्सिटीबद्दल हॉस्टेल आणि मेस. या युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्येच जो अपर फ्लोअर्स आहेत तिथे मुलांसाठी हॉस्टेल बनवलेले आहे आणि त्या युनिव्हर्सिटीमध्ये हॉस्टेलमध्ये मुलांना इंडियन मेस, इंडियन हॉस्टेल सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर पद्धतीने तिथे दिल्या जातात. नेक्स्ट जर म्हणाल तर कॉलेज फीस तुम्हाला सांगितलंच मी आहे की $3200 आसपास कॉलेजची फीज आहेत. ऑलमोस्ट $2,72,000 पर इयर इंडियन रुपीज मध्ये ही कॉलेजची फीज पडते. हॉस्टेल फीज $700, ऑलमोस्ट $56,000 हॉस्टेल फीज आहेत. मेस फीज हे ऑलमोस्ट $10,000 पर मंथ आहे. ओके. नेक्स्ट FMG पासिंग पर्सेंटेज अजून डिस्क्राईब करू शकत नाहीये. तुमच्यापासून कोणतीही गोष्ट लपवायची गरज नाहीये. बट नक्कीच ही युनिव्हर्सिटी FMG मध्ये रॉक्स करेल याची मला गॅरंटी आहे. का तर जे विद्यार्थी जशा प्रकारे स्टडी करताय किंवा त्यांच्याकडून करून घेतलं जाते हे खूप डिफरन्स आहे आणि दॅट इज द बेस्ट. नेक्स्ट जर बोलाल ऍडव्हान्टेजेस मध्ये नियरेस्ट फ्रॉम इंडिया, इंडियन टीचर्स, इंडियन डॉक्टर्स ऑल्सो प्रॅक्टिसिंग इन दॅट हॉस्पिटल. दॅट इज द बेस्ट फॉर इंडियन स्टुडंट. नेक्स्ट जर बोलाल तर डिसएडव्हान्टेजेस मध्ये कुठलाही डिसएडव्हान्टेज नाहीये. फक्त एकच मायनस पॉइंट आहे की अजून या युनिव्हर्सिटीमधनं फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्स अजून पास झालेले नाही आहे. बट हे नक्कीच पुढच्या 2 वर्षामध्ये रिझल्ट खूप छान असेल या युनिव्हर्सिटीचा. नेक्स्ट जर बोलाल क्लायमॅटिक कंडिशन, ओश किर्गिस्तानमध्ये क्लायमॅटिक कंडिशन ही ऑलमोस्ट सेमच असणार आहे. -2 to -5 पर्यंत इन विंटर्स
अँड समर्स मध्ये +25 to +35 डिग्री एवढं प्लस जाऊ शकतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या युनिव्हर्सिटीमध्ये जर ऍडमिशन जर घेत असाल तर या युनिव्हर्सिटीचा वन टाइम पॅकेज, स्कॉलरशिप पण अवेलेबल आहे आणि पर इयरचं बजेट पण कमी आहे. तर तुम्हाला जर ऍडमिशन जर घ्यायचं असेल तर आजच कॉन्टॅक्ट करा ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या टीमला आणि तुमचं पूर्ण ऍडमिशनची प्रक्रिया जाणून घ्या आणि बेस्ट आणि स्कॉलरशिप पण मिळवा. लवकरात लवकर ऍडमिशन जर बुक केलं तर तुम्हाला स्कॉलरशिप पण भेटेल. थँक्यू सो मच. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सगळ्यात जास्तीत जास्त शेअर करा.